फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रीत्स किचन या चॅनलमध्ये। चला तर आज बनवूया आपण अगदी सोप्या पद्धतीने व्हेज मंचुरियन। चला तर मग थोडाही वेळ न घालवता स्टार्ट करूया रेसिपी। इथे बघा मी एक छोटा पत्ता गोबीचा गड्डा खिसून घेतलेला आहे, एकदम बारीक। तुम्ही खिसून न घेता कटही करून घेऊ शकता, पण बारीक कट करायची। नंतर एक गाजर घेतलेला आहे खिसून, एक शिमला मिर्च आणि 4 हिरवी मिर्च, अद्रक आणि थोडा लसूण बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही गाजर आणि शिमला मिरची प्रमाण वाढवू शकता आवडत असेल तर। नंतर इथे मी अर्धा वाटी पोहे बारीक करून घेतलेले आहे जाडवाले, अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर, 1 वाटी मैदा आणि डार्क सोया सॉस। नंतर हे सर्व एका गंजामध्ये काढून घेऊया। नंतर 1.5 चमचा मैदा टाकूया। आधी कमीच टाकायचा मैदा वगैरे, नंतर लागला तर परत टाकूया आपण। एक चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा बारीक केलेले पोहे। पोहे टाकल्याने काय होतात, मंचुरियन कुरकुरीत होतात, त्यामुळे पोहे बारीक करून टाकायचे। नंतर चवीनुसार मीठ टाकूया। अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, आपण आधी हिरवी मिरची 4 बारीक करून टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। नंतर डार्क सोया सॉस टाकूया, अर्धा चम्मच। नंतर हे सर्व हाताने मिक्स करूया। पाणी आताच नाही टाकायचं, पाणी न टाकता मिक्स करूया हे। हे बघा मिक्स करून झालेलं आहे, मी पाणी अजिबात नाही टाकलेलं आहे। नंतर चिमूटभर फूड कलर टाकूया। मी रेड कलरचा टाकलेला आहे, माझ्याकडे रेड आहे म्हणून। तुम्ही ऑरेंज कलरचा टाका, ऑरेंज नसेल तर रेड कलर टाकला तरी चालेल। मिक्स करूया परत। मी थोडं पाणी टाकलेलं आहे आता, सॉरी मी पाणी टाकता वेळेस व्हिडिओ नाही काढला। आपण भजी करायला जसं बॅटर करून घेतो ना, त्याच प्रकारे हेही करून घ्यायचं। हे बघा मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, गॅस मीडियम ठेवायचा। तेल तापून झाले की आपण भजी ज्या प्रकारे करतो ना, त्याच प्रकारे मंचुरियनही करायचे। तुम्ही आधी गोली करून देऊ शकता, या प्रकारेही करू शकता। कधी गॅस मीडियम किंवा कमी ठेवायचा, फुल गॅस नाही करायचा। फुल गॅसवरती तळल्याने काय होते, मंचुरियन कुरकुरीत नाही होत आणि कच्चे राहतात आतमधून, त्यामुळे। हे बघा टाकून घेतलेले आहे मी तेलामध्ये। नंतर हे कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिट फ्राय करून घेऊया। कधीही कमी गॅसवरतीच फ्राय करायचे। हे बघा किती मस्त फ्राय होत आहे आपले मंचुरियन। फ्राय करून झालेले आहे आता मंचुरियन, आता काढून घेऊया। एकदम कुरकुरीत झालेले आहे मंचुरियन, तुम्हाला आवाजावरूनच कळेल। हे बघा या पद्धतीनेच आपण सर्व करून घेऊया आता मंचुरियन।
हे बघा सर्व करून झालेले आहे. मस्त झालेले आहे मंचुरियन. आता आपण ग्रेव्ही बनवूया. सर्वात आधी एका वाटीमध्ये अर्धा चम्मच मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे. डार्क सोया सॉस अर्धा चम्मच घेऊया. नंतर ग्रीन चिल्ली सॉस अर्धा चम्मच. नंतर रेड चिल्ली सॉस अर्धा चम्मच. नंतर मंचुरियन फ्राय केले त्याच कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे मी. नंतर त्यात बारीक केलेलं लसूण अद्रक टाकूया. फ्राय करून घेऊया थोडा वेळ. फ्राय करून झाल्यानंतर इथे मी एक कांदा आणि एक शिमला मिर्च मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे, ती टाकूया. 1 मिनिट फ्राय करून घेऊया. हे बघा फ्राय करून झालेला आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकूया. थोडीशी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. मिक्स करूया. नंतर आपण वाटीमध्ये जे सॉस काढलेले आहे ते टाकूया. मिक्स करूया. नंतर एका वाटीमध्ये 2 चमचे छोटे कॉर्नफ्लॉवर घेऊया. पाणी टाकूया, त्यात मिक्स करूया पाणी टाकून. आणि हे टाकून घेऊया ग्रेव्ही मध्ये. कॉर्नफ्लॉवरने ग्रेव्ही घट्ट होते, त्यामुळे पाणी करून थोडे टाकायचं. नंतर थोडं पाणी टाकूया. मिक्स करूया. नंतर हिरवे कांद्याची पात घेतलेली आहे ती मी कट करून बारीक, ती टाकूया. मिक्स करूया. 1 मिनिट शिजवून घेऊया. हे बघा ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे. नंतर ग्रेव्ही मध्ये मंचुरियन टाकूया. मिक्स करूया. 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचे मंचुरियन ग्रेव्ही मध्ये. हे बघा मस्त झालेले आहे मंचुरियन. गॅस बंद करूया आता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.